मधील सत्ताधाऱ्यांवर मुख्यमंत्री चांगलेच भडकले। इनोव्हा गाड्या खरेदीवरून फडणवीसांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा अशा सूचना आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्यात। जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या। सभागृह नेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता। इनोव्हा खरेदीचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की आता आलेली आहे। तर जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा असे निर्देश आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले आहे। महापालिकेत गाड्या खरेदीवरून जे राजकारण रंगलेले होते त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी मनोज, देवेंद्र फडणवीसांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। बरोबर, या ठिकाणी शुभम तू बघितलं असतं, या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। कारण की आपण या ठिकाणी जी गाड्यांची मागणी होती त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। जनतेचा पैसा विकास कामांसाठी खर्च करा, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामावरती फोकस करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानमंत्र दिलेला आहे। तसंच आपण बघितलं सभागृह नेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि त्या संदर्भात चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की देखील आलेली होती आणि त्यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी ही व्यक्त केलेली आहे। इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। कारण की जे सभागृह नेते आहेत त्यांनी ही मागणी केली होती, आम्हाला गाडी पाहिजे, इनोव्हा गाडी पाहिजे, कारण की आम्ही लांबून प्रवास करतो तर आमच्या पाठीला त्रास होतो, त्यामुळे आमची गाडी बदलावी आणि आम्हाला इनोव्हा गाडी या ठिकाणी दिली आणि हा प्रस्ताव या ठिकाणी मांडण्यात आलेला होता आणि त्या प्रस्तावाला या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की जनतेचा पैसा हा विकास कामांसाठी खर्च करा, उधळपट्टी थांबवा आणि जनतेच्या कामावरती फोकस करा असं कानमंत्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। मनोज, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।